हॅलो अँड वेलकम टू एस एस क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण आपला वेव ऑप्टिक्सच्या लेक्चरमधला हा जो टॉपिक आहे दिस इज नथिंग बट अ लाईट ॲज अ वेव. ठीक आहे, टॉपिकचं नाव आहे आपलं लाईट ॲज अ वेव. याचा अर्थ समजतो आहे की लाईट आपली कशी आहे वेवच्या फॉर्ममध्ये. कशा फॉर्ममध्ये? वेवच्या फॉर्ममध्ये. म्हणजे लाईट ॲज अ वेव आहे आपल्याला, तर ते आपल्याला इथे शिकायचं आहे. म्हणजे बेसिकली जर लाईटचा विचार केला तर लाईट कशी आपली इलेक्ट्रोमॅग्नेटिक ट्रान्सव्हर्सल वेव आहे. काय? इलेक्ट्रोमॅग्नेटिक ट्रान्सव्हर्सल वेव. कारण माहिती आहे इलेक्ट्रिक फील्डचं व्हायब्रेशनमुळे एक वेव तयार होते. ठीक आहे, आणि दुसरी होते मॅग्नेटिक फील्डच्या व्हायब्रेशनमुळे तयार होणारी मॅग्नेटची वेव, मॅग्नेटिक फील्डची वेव. तर असं जे ज्या दोघं वेव्ज असतात त्या ट्रान्सव्हर्सल वेव्ज आहेत. दॅट विल बी प्रोड्यूस, म्हणजे आपली ती लाईट आहे बेसिकली. काय? ती लाईट आहे. सो लाईट इज कुठल्या फॉर्ममध्ये? इलेक्ट्रोमॅग्नेटिक ट्रान्सव्हर्सल वेव आहे. काय? लाईट इलेक्ट्रोमॅग्नेटिक ट्रान्सव्हर्सल वेव. कारण बऱ्याचदा मी इलेक्ट्रोमॅग्नेटिक कन्सेप्टवरती बोललेलो आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेववरती बोललेलो आहे. यू होप म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने इलेक्ट्रोमॅग्नेटिक समजतं आता. ठीक आहे, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिकमधून जर ही लाईट इकडे चालली आहे तर याचा अर्थ लाईट जाते तर त्याच्यासोबत काय काय चाललं आहे? इलेक्ट्रिक फील्ड चालली आहे. ठीक आहे, आणि दुसरं काय चाललं आहे? त्याला परपेंडिक्युलर मॅग्नेटिक फील्ड. बरोबर आहे, कुठली चालली आहे? मॅग्नेटिक फील्ड त्याला परपेंडिक्युलर चालली आहे त्याच्यासोबतला. बरोबर. सो दिस इज आर व्हॉट, ही जी आहे ही जी पूर्ण वेव आहे ती जी लाईट माझी ती त्या डिरेक्शनमध्ये जाते. ठीक आहे, दिस इज नथिंग बट अ लाईट इज ॲन इलेक्ट्रोमॅग्नेटिक ट्रान्सव्हर्सल वेव आहे. बट बिफॉर आय विल बी फॉरवर्ड गो फॉरवर्ड, आय विल बी रिक्वेस्ट यू प्लीज व्हिडिओ पूर्ण बघत जा. ठीक आहे, ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आपलं जे आहे ते प्रत्येक मित्रापर्यंत शेअर करा. ठीक आहे, ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांचा खूप खूप धन्यवाद. ठीक आहे, तर ॲक्च्युली टुडे वी आर गोइंग टू डिस्कस ऑल दिस कन्सेप्ट अबाउट अ लाईट. ठीक आहे, तर इथे जर पुढे आपण गेलो की ह्या जी वेव आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक ट्रान्सव्हर्सल वेव आपली लाईट आहे, तर दीज वेव डू नॉट रिक्वायर्ड एनी मटेरियल मीडियम फॉर प्रपोगेशन अँड कॅन इवन ट्रॅव्हल थ्रू ॲन अ व्हॅक्यूम. कन्सेप्ट काय समजते? आत्तापर्यंत आपण बऱ्याचशा हायगीनच्या प्रिन्सिपलवरती बोलत होतो, न्यूटनचे कार्पिस्क्युलर थेरी बघितली, वेव नेचर ऑफ लाईट बघितलं. तर ह्या सगळ्या कन्सेप्टमध्ये आपल्याला एक कन्फ्युजन क्रिएट होत होतं. आपण सध्यापर्यंत कन्सिडर करत होतो की लाईट जी आहे 20व्या शतकापर्यंत इट कॅन बी इन द फॉर्म ऑफ कार्पोस्क्युलर नेचर पण आहे आणि वेव नेचर पण आहे लाईटचं. तर बेसिकली आपण सध्या कन्सिडर करतो की आपली जी लाईट आहे ती कशी आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक ट्रान्सव्हर्सल वेव आहे. सो बट देअर इज अन इथर. ठीक आहे, एक इथर नावाचा कन्सेप्ट आपल्याला इंट्रोड्यूस करून दिला होता हायगीन यांनी. ठीक आहे, सो जे सायंटिस्ट जे इथर आपण शोधत होतो बेसिकली ते इथर आपल्याला कुठे सापडलं नाही. पूर्ण युनिवर्समध्ये आपण काय केलं? इथरचा शोध केला. म्हणजे आपण नाही शोध केला, सायंटिस्ट लोकांनी एक्सपेरिमेंट करून इथरचा शोध लावला. बट देअर इज नो एक्झिस्टन्स, म्हणजे कुठलाही असा एव्हिडन्स सापडला नाही की इथर आहे. ठीक आहे, इथर नावाची कन्सेप्ट आपल्याला तिथे आढळून आली नाही. सो वी कॅन सेईंग दिस की आपली जी लाईट आहे तर हिला कुठल्याही मटेरियल मीडियमची गरज पडत नाही. इवन दो काच, हवा असेल किंवा काहीही असो, दॅट विल बी डू नॉट रिक्वायर्ड एनी मटेरियल मीडियम फॉर प्रपोगेशन. ठीक आहे, तर लाईटला प्रपोगेट होण्यासाठी, जाण्यासाठी, ट्रॅव्हल होण्यासाठी मटेरियल मीडियमची गरज पडत नाही. सो इवन ट्रॅव्हल इन अन व्हॅक्यूम, कुठे ट्रॅव्हल करते ही? व्हॅक्यूममध्ये पण ट्रॅव्हल करू शकते. ठीक आहे, सो वी कॅन सेईंग दिस की जी लाईटचा जो स्पीड आहे बेसिकली, कारण आपण म्हणतोय ना की मटेरियल मीडियम गरज पडत नाही, व्हॅक्यूममध्ये पण ट्रॅव्हल करू शकते. याचा अर्थ मटेरियल मीडियममध्ये पण ट्रॅव्हल करेल. मग जेव्हा आपली जी लाईट आहे मटेरियल मीडियममध्ये ट्रॅव्हल करेल याचा अर्थ तिचा काहीतरी स्पीड असायला पाहिजे. ठीक आहे, कशाचा? लाईटचा स्पीड असायला पाहिजे. सो दॅट लाईट हॅविंग सर्टन स्पीड. ठीक आहे, मग ही जी स्पीड आहे ती ॲक्च्युली डिपेंड करते रिफ्रॅक्टिव्हिटी म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवरती, परमिॲबिलिटीवरती डिपेंड करते, परमिटिव्हिटीवरती डिपेंड करते. ठीक आहे, सो ही म्हणजे जी लाईट आहे बेसिकली जी मटेरियल मीडियमवरून ट्रॅव्हल करते जिचा स्पीड v आहे.
ठीक आहे. मीडियममध्ये तिचा स्पीड आहे, मटेरियल मीडियममध्ये तिचा स्पीड v एवढा स्पीड आहे. सो दॅट स्पीड विल बी डिपेंड्स ऑन अ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. कशावरती? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असतो बेसिकली, की हा एक रेशो काढला जातो विच इज अ रेशो ऑफ, ठीक आहे. म्हणजे दॅट विल बी लाईट ट्रॅव्हल इन अ व्हॅक्यूम मीडियम डिवायडेड बाय लाईट ट्रॅव्हल इन अ मीडियममध्ये, मटेरियल मीडियममध्ये. तर ह्या दोघांचा जो काही रेशो निघतो तर तो असतो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. बेसिकली काय असतो? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तर ह्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवरती लाईटचा स्पीड डिपेंड करतो जी मटेरियल मीडियममधून ट्रॅव्हल करते, ठीक आहे. सो द स्पीड ऑफ द लाईट विल बी इन अन अ मटेरियल मीडियम डिपेंड्स ऑन अ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि दुसरी कन्सेप्ट असते तुमची परमिॲबिलिटीवरती डिपेंड करते, परमिटिव्हिटीवरती डिपेंड करते. तर परमिॲबिलिटी म्हणजे की एक डिपेंड करतं की जो मटेरियल आहे बेसिकली, ज्या मटेरियलमधून आपली लाईट जाणार आहे, ठीक आहे, तो मटेरियल किती मॅग्नेटिक फील्ड और इलेक्ट्रिक फील्डला एबल करतो, परमिशन देतो. परमिॲबिलिटी, ठीक आहे, परमिशन देतो की ती जी लाईटची इलेक्ट्रिक फील्ड आहे, ठीक आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे, इलेक्ट्रिक फील्डची जी वेव्ह आहे तिला परमिट करतो, तिला जाण्यासाठी किती रेजिस्टन्स दाखवतो, ठीक आहे. ॲबिलिटी आहे त्या स्पेसिफिक मटेरियलमधून, तर ती परमिॲबिलिटी आहे. एक आहे परमिटिव्हिटी. याच्यामधून एकामधून तुमची परमिॲबिलिटी विल बी शोज अज अ मॅग्नेटिक फील्ड, आणि दुसरा जो आहे आपला दॅट इज इलेक्ट्रिक फील्डवरती काम करतो. कशावरती? इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे परमिटिव्हिटी बेसिकली इलेक्ट्रिक फील्ड, म्हणजे जी इलेक्ट्रिक फील्डची जी पोटेन्शियल आपली जाते, ठीक आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल आपली काय लाईट इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहे. म्हणजे बेसिकली इलेक्ट्रिक फील्डच्या वेव्जला परमिट करण्यासाठी परमिटिव्हिटी असेल, आणि मॅग्नेटिक फील्डच्या लाईनला परमिशन देण्यासाठी परमिॲबिलिटी असेल. सो बोथ आर, म्हणजे काय करते आपली जी स्पीड ऑफ लाईट आहे बेसिकली डिपेंड्स ऑन अ ॲबिलिटी अँड परमिटिव्हिटी, ठीक आहे. कशावरती? परमिॲबिलिटी अँड परमिटिव्हिटीवरती डिपेंड्स करते. जशी आपण म्हणतो परमिटिव्हिटी काय असते? द ॲबिलिटी ऑफ अ मटेरियल टू परमिट अ लाईट, ऑर वी कॅन सेइंग दिस द ॲबिलिटी ऑफ अ मटेरियल टू स्टोअर इलेक्ट्रिक पोटेन्शियल, ठीक आहे. इलेक्ट्रिक पोटेन्शियलला स्टोअर करण्याची जी ॲबिलिटी असते बेसिफिक मटेरियलची, एनर्जी अंडर द इन्फ्लुअन्स ऑफ अन इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिक फील्डच्या प्रेझन्समध्ये. दिस इज नथिंग बट अ परमिटिव्हिटी. अँड परमिॲबिलिटी विल बी इट इज अ मेजर्स ऑफ एक बेसिफिक रेजिस्टन्स आहे ऑफ अ मटेरियल, ठीक आहे. मटेरियलचा रेजिस्टन्स आहे गिवन द फॉर्मेशन ऑफ अन मॅग्नेटिक फील्डचं फॉर्मेशनला आपल्याला परमिटिव्हिटी और परमिॲबिलिटी ह्या दोन कन्सेप्ट येतात, ठीक आहे. बट इफ यू नोटीस दॅट की जे आपले सर आइन्स्टाईन होते, ठीक आहे, यांनी काय म्हटलं होतं की कुठलाही असा ऑब्जेक्ट नाही आहे किंवा इन्फॉर्मेशन नाही आहे विच कॅन बी ट्रॅव्हल फास्टर दॅन द लाईट. लाईटच्या स्पीडपेक्षा कुठलाही ऑब्जेक्ट किंवा स्पीड ट्रॅव्हल करू शकत नाही. सो ऑफ अँड लाईट, ठीक आहे, बेसिकली हिचा लाईटचा जो स्पीड आहे इन विच, जर व्हॅक्यूममध्ये तिचा स्पीड तुम्ही नोटीस केला तर तो असतो तुमचा 300,000, ठीक आहे, 300,000 किलोमीटर पर सेकंद आहे. म्हणजे 300,000, ठीक आहे, 300,000 किलोमीटर काय करते एका सेकंदामध्ये तुमची लाईट ट्रॅव्हल करते. सो दिस इज नथिंग बट अ स्पीड ऑफ लाईट आहे आपल्याकडे. काय? स्पीड ऑफ लाईट आहे, जी लाईट काय करते व्हॅक्यूममध्ये एवढा स्पीड दाखवते, ठीक आहे. सो हेअर इज वी आर गोईंग थ्रू फॉरवर्ड अँड फॉरवर्ड, की जी आपली इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे बेसिक, ठीक आहे, हिची एक स्पेसिफिक रेंज आहे. कारण जर वेव्ज असतील तर त्यांच्या वेवलेंथ पण असायला पाहिजे, बरोबर ना. की इलेक्ट्रिक फील्ड आहे, ठीक आहे, इलेक्ट्रिक फील्डची वेव्हची लेंथ असायला पाहिजे. मॅग्नेटिक फील्ड आहे तर त्या मॅग्नेटिक फील्डची पण वेव्हची लेंथ असायला पाहिजे, ठीक आहे ना. सो वी आर ट्रायविंग बोथ ऑफ देम. तर दोघांमध्ये आपल्याला समजतं की त्या वेव्हची बेसिफिक आपल्याकडे लेंथ येऊन जाते लॅम्बडा. किती येते? लॅम्बडा ही वेव्ह आहे. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक जी वेव्ह आहे आपली, तिची जी वेव्ह लेंथ आहे ती स्पेसिफिकली रेंज आहे, स्पेसिफिक रेंजच्यामध्ये सापडते. म्हणजे सगळ्यात कमीत कमी जर आपण फॅम्टोमीटरमध्ये विचार केला, ठीक आहे, सगळ्यात कमी स्मॉलेस्ट स्मॉल, ठीक आहे, जो फॅम्टोमीटर आहे, म्हणजे याचा अर्थ 10⁻⁻15 मीटरची जी रेंज आहे तिथून ती सुरुवात करते टू सगळ्यात जास्त मोठी ते मोठी जी वेव्ह आहे, वेव्हची जी लेंथ आहे ती असते तुमची किलोमीटरपर्यंत. तर किलोमीटरपर्यंत पण ह्या रेंज असू शकतात, म्हणजे किलोमीटरपर्यंतची पण लेंथ असू शकते एका वेव्हची, ठीक आहे. सो दिस इज व्हॉट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज कॅन हॅविंग अन रेंजिंग फ्रॉम अ फॅम्टोमीटर स्मॉलेस्ट स्मॉल अँड किलोमीटर टू द लार्जेस्ट लार्ज, ठीक आहे. अँड इन ऑर्डर टू इन्क्रीज द वेव्हलेंथ, जर तुम्हाला बघा की जर आपण इन्क्रीजिंग वेव्हलेंथनुसार गेलो
तर वेव्ज आर क्लासिफाईड ॲज, ठीक आहे, त्या वेव्जला आपण क्लासिफाय करू शकतो. जसं तुमचा गॅमा रे आहे, एक्स रेज आहेत, ठीक आहे. कसं गॅमा रे, एक्स रे, अल्ट्रा व्हायलेट रेज, विजिबल रेज, इन्फ्रारेड रेज, मायक्रोवेव्ह अँड रेडिओ वेव्ज. दीज ऑल आर द वेव्ज ॲज पर द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर वेवलेंथ आहेत, ठीक आहे. म्हणजे गॅमा रे, एक्स रे वेव म्हणजे असं जर आपण गेलो तर रेडिओ वेव्सपर्यंत आपल्याला काय दिसतं, सगळ्यात लार्ज वेव्ज आपल्याला ट्रॅव्हल करताना दिसतात, ठीक आहे. तुम्हाला दिसत नाही ॲक्च्युली, इनविजिबल आहेत अशा वेव्स, पण इन केस ऑफ दिस वी हॅव अ विजिबल लाईट, ठीक आहे. आपल्याला विजिबल लाईट दिसते. अशी जी विजिबल लाईट आहे, बेसिकली जी लाईट आपल्याला दिसते, ठीक आहे, तिची जी वेवलेंथ आहे ती बेसिकली 400 ते 700 नॅनोमीटरच्या आसपासची जी लाईट आहे तिची जी रेंज आहे ती आपल्याला दिसते. म्हणजे एक बेसिक जी विजिबल लाईट आहे, जी दिसणारी लाईट आहे, तिची जी वेवलेंथ असते ती 400 ते 700 नॅनोमीटरच्या एवढी तिची रेंज असते, आपल्याला जी लाईट दिसते ती, ठीक आहे. सो वेव्ज ऑफ अ डिफरंट वेवलेंथ, समजते तुम्हाला, की ज्या वेव्ज आहेत, ठीक आहे, ज्यांची वेवलेंथ वेगवेगळी आहे, ठीक आहे. प्रत्येक वेवची वेवलेंथ काय असेल, वेगवेगळी असेल, ठीक आहे ना. ही वेव चालली आहे, हिची वेवलेंथ वेगळी, ही वेव चालली, हिची वेवलेंथ वेगळी असेल. सो ईच वेव हॅविंग डिफरंट वेवलेंथ, ठीक आहे ना. वेव्ज ऑफ अ डिफरंट वेवलेंथ इन द विजिबल रेंज, ठीक आहे ना. विजिबल रेंजमध्ये प्रत्येक वेवची काय असेल, वेवलेंथ वेगळी असेल. विच कुड बी स्टोअर्ड बाय आवर आईज, म्हणजे प्रिझर्व असतात आपल्या डोळ्यांमध्ये. आवर आईज काय करतात, आपल्या जे डोळे आहेत ते काय करून ठेवतात, प्रिझर्व करून ठेवतात प्रत्येक वेवची वेवलेंथला ऑफ अ डिफरंट कलर. म्हणजे आपल्याला जे वेगवेगळे कलर दिसतात ना, बरोबर आहे, वेगवेगळे कलर जे आपल्याला ऑब्झर्व होतात, असे डिफरंट कलरची जी वेवची जी लेंथ आहे ती काय करते, तिच्या ज्या वेवलेंथ आहेत बेसिकली त्या काय आहेत, आपल्या डोळ्यांमधून साठवून ठेवलेल्या आहेत. तर दीज ऑल वेवलेंथ विल बी स्टोअर्ड इन आवर आईज. सो द वेव्ज ऑफ अ डिफरंट वेवलेंथ आर विजिबल, ठीक आहे. आपले डोळे बघू शकतात. ज्यांना कलर ब्लाइंडनेस असतो त्यांना फक्त ब्लॅक अँड व्हाईटच गोष्टी दिसतात, ठीक आहे. तर आपल्याला आपल्या ज्या वेव्ज आहेत, ठीक आहे, बेसिकली ज वेव्ज आहेत ज्यांच्या डिफरंट वेवलेंथ आहेत, त्या विजिबल रेंज आहेत, स्टोअर काय करतात, आपल्या आई स्टोअर करून ठेवतात डिफरंट कलरच्या वेवलेंथला. तर आपण विचार केला की जो व्हायलेट आहे त्याची सगळ्यात कमी वेवलेंथ आहे, शॉर्टेस्ट वेवलेंथ म्हटले जाते. आणि जो आपला रेड कलर आहे हॅविंग अ लार्जेस्ट वेवलेंथ, ठीक आहे. म्हणून एवढा भडक दिसतो तुम्हाला, चांगल्या पद्धतीने विजिबल लाईट आहे. रेड लाईट विल बी इझिली विजिबल फॉर अस. म्हणून आपले जे एरोप्लेन्स असतात, विमानं जर रात्री ट्रॅव्हल करतात तर त्यावेळेस काय केलं जातं, विमानांच्या खाली तुमचा रेड लाईट लावला असतो, टावरच्या वरती रेड लाईट लावला असतो, ठीक आहे. बरं, आपला सिग्नल्स असतात त्यांच्यामध्ये रेड लाईट असतो. तर काय असतो, तो इझिली विजिबल आहे कारण त्याची वेवलेंथ खूप जास्त आहे. व्हायलेट हॅविंग व्हेरी शॉर्टेस्ट वेवलेंथ, ठीक आहे ना. व्हायलेट कलर जो आहे त्याचा काय सगळ्यात कमी वेवलेंथ आहे, सगळ्यात शॉर्टेस्ट वेवलेंथ आहे. आणि जो आपला व्हाईट लाईट आहे बेसिकली हा मिक्सचर आहे वेव्सचा, ठीक आहे. वेगवेगळ्या वेवच्या ज्या लेंथ आहेत त्या डिफरंट वेवलेंथ मिक्सचर होऊन आपला व्हाईट लाईट बनतो. कसा बनतो, व्हाईट लाईट, विजिबल लाईट और व्हाईट लाईट आपण त्याला म्हणतो, ठीक आहे. जो आपला पांढरा लाईट आहे तो कसा बनतो, मिक्सचर ऑफ वेव्ज आहे, डिफरंट वेवलेंथ काय होतात, मिक्स होतात आणि व्हाईट लाईटला फॉर्म करतात. अँड जर बेसिकली रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवरती आपण जर बोलायचं म्हटलं तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिपेंड करतो ऑन वेवलेंथवरती. कशावरती डिपेंड करतो, हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बेसिकली वेवलेंथवरती डिपेंड करतो. फॉर सम अँगल्स, ठीक आहे ना, फॉर अ सेम अँगल ऑफ इन्सिडेंट, ठीक आहे. जर लक्षात ठेवा की जर अँगल ऑफ इन्सिडेंट अँड द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर डिफरंट, ठीक आहे. सो दॅट फॉर सेम अँगल ऑफ इन्सिडेंट द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज डिफरंट असतो, ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ समजतो का तुम्हाला, जर एक लाईट आली आहे एका प्रिझमवर पडून, एक्सपेरिमेंट समजला असेल तुम्हाला, काय तुम्ही काय फॉर्म करतात, तुम्ही बेसिकली काय बनवतात, रेनबो बनवतात, ठीक आहे. 7 लाईट, व्हायलेट, इंडिगो, रेड, ब्ल्यू, जे आपले जे वेगवेगळे कलर्स बनतात, ठीक आहे ना. वेगवेगळे कलरची जी लाईट बनते तुमची काय निघते, वेगळ्या बँडची जी लाईट येते. तर बघा बरं, प्रत्येकाची वेवलेंथ काय असायला पाहिजे. मग याचा अर्थ बघा की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिपेंड कशावरती करतो, वेवलेंथवरती डिपेंड करतो. फॉर द सेम अँगल ऑफ इन्सिडेंट, म्हणजे अँगल ऑफ इन्सिडेंट सारखा आहे प्रत्येक लाईटचा. तर जर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जर डिफरंट असेल, ठीक आहे, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काय असेल, डिफरंट असेल, तर डिफरंट कलरच्या वेवलेंथ म्हणजे डिफरंट वेवलेंथ प्रोड्यूस होतील. म्हणजे दॅट इज फॉर अ डिफरंट कलर, ठीक आहे ना. म्हणजे प्रत्येकासाठी बघा, दॅट इज अँगल ऑफ इन्सिडन्स ऑफ ॲन, ओके, सेम अँगल ऑफ इन्सिडेंट
अँड अँगल ऑफ रिफ्रॅक्शन विल बी डिफरंट फॉर अ डिफरंट कलर. म्हणजे इन्सिडेंट तर झाला आहे पण रिफ्लेक्ट होणारा वेगवेगळ्या कलरचा काय वेगवेगळा अँगल आहे. सो दॅट दिस इज अ रिझन फॉर अ फॉर्मेशन ऑफ अन स्पेक्ट्रम बनतो आपला, रेनबो बनतो आपला. ठीक आहे, रेनबो बनण्याची जी प्रोसेस आहे याच्यामध्ये एक लाईट तर सेम अँगलने येते पण जी रिफ्लेक्ट झाली, ठीक आहे, रिफ्लेक्शन जे झालं ते वेगवेगळ्या अँगलला झालं आणि त्याने काय बनवला तुमचा रेनबो बनवला. ठीक आहे ना, बघतात सगळे रेनबो. ठीक आहे, पावसाळा चालू आहे सध्या, प्रत्येकाला दिसतोय रेनबो. डबल रेनबो पण दिसायला भेटत आहेत सध्याच्या केन्समध्ये. तर ठीक आहे, आपल्याला आता शिकायची की हायगिन्स थेरी काय आहे बेसिकली. याच्यावरती प्रायमरी अँड सेकंडरी सोर्सेस आहेत बेसिकली, लक्षात ठेवा. याच्यावरती बऱ्याचशा कन्सेप्ट तुम्हाला समजतील, समजण्यामध्ये येतील की तुमची जी लाईट आहे बेसिकली ती काय करते, नेमकी परफॉर्मन्स काय आहे लाईटचा. तर इथे आपल्याला पहिले डिस्कशन करायचं आहे प्रायमरी अँड सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट. समजतं आहे का, प्रायमरी सोर्स आणि सेकंडरी सोर्स लाईटचा असू शकतो का, असू शकतो. डेफिनेटली देअर इज अन अ प्रायमरी सोर्स अँड देअर इज अन अ सेकंडरी सोर्स. तर प्रायमरी सोर्स म्हणजे आर द सोर्सेस दॅट एमिट लाईट इट्स ओन. असा ऑब्जेक्ट, अशी थिंक जी स्वतःची लाईट बनवते आणि एमिट करते त्याला म्हटलं तर प्रायमरी सोर्स. तो कुठला असेल तुमचा प्रायमरी सोर्स असेल. जिथून लाईट निघणार आहे, जिथून लाईटची सुरुवात होणार आहे ती आहे प्रायमरी सोर्स, त्याला म्हटलं तर प्रायमरी सोर्स. दॅट इज द लाईट एमिट्स ऑफ देअर ओन बिकॉज ऑफ. हे का बरं होत असेल बरं, की असा एखादा जो सोर्स आहे ज्याला प्रायमरी सोर्स म्हणतो आपण, जो स्वतःची लाईट एमिट करतो आहे, दॅट इज नथिंग बट अ हाय टेम्परेचर. ठीक आहे, काय आहे एक रिझन आहे हाय टेम्परेचर, खूप जास्त तापमान आहे. ॲज लाईक आपला सूर्य आहे, आपले स्टार्स आहेत, फ्लेम आहे जी घराच्या चुलीवरती चालणारी फ्लेम असेल, सध्या गॅसच्या चुलीवर चालणारी ब्ल्यू कलरची फ्लेम तुम्ही बघितली का कधी. फ्लेमचा कलर बघितला असेल सगळ्यांनी, वेगवेगळ्या रंगाचा फ्लेम असतो बघा. एकदम डार्क ब्ल्यू असेल ना तर कंप्लीट कंबशन झाल्याची इंडिकेशन देतं. पण जर थोडीशी रेडिश येलो कलर दाखवतो ना तर याचा अर्थ रेडिश येलो कलर जो येतो ना तर हा रेडिश येलो कलर काय दाखवतो, इनकम्प्लीट कंबशनला इंडिकेट करतो. हे सगळं काय तुम्हाला पुढे शिकायला भेटेलच नक्की, इनकम्प्लीट कंबशन. तर इथे बेसिकली लाईट एमिट करण्याची गोष्ट होते. तर आपला सन आहे, स्टार्स आहेत, फ्लेम ऑफ द एनी काइंड आहे, कुठल्याही प्रकारची जी फ्लेम निघते आपली, ठीक आहे, चिमणीची असो, चुलीची असो, गॅसची फ्लेम निघो, याच्यामधून काय होते लाईट निघते. तर तो आहे आपला प्रायमरी सोर्स. काय आहे तो प्रायमरी सोर्स, बेसिकली जो स्वतःची लाईट एमिट करतो. ठीक आहे, अँड अगेन पहिलं तर हाय टेम्परेचर झालं एक रिझन. ठीक आहे, एक रिझन काय हाय टेम्परेचर. दुसरं आहे इफेक्ट ऑफ करंट पासिंग थ्रू देम. ठीक आहे ना, तर त्यांच्यामधून जे म्हणजे बेसिक जे सोर्सेस आहेत त्यांच्यामधून एक करंट पास होतं आहे. फॉर एक्झाम्पल ट्यूबलाईट आहे. ठीक आहे, ट्यूबलाईटमधून आपण करंट पास करतो तर ते काय करतात लाईटला एमिट करतात. बल्ब्स असतात आपले, लाईट बल्ब्स असतात, टी व्ही असते आपली, हे काय करतात लाईटला एमिट करतात. वेगवेगळ्या रंगाची कलर टी व्ही असते तुमची, वेगवेगळ्या रंगाला एमिट करते. तर हे काय बेसिकली आपण इलेक्ट्रिकल सप्लाय देतो आणि त्यांनी काय केलं लाईटला एमिट केलं. वेगवेगळ्या वेवलेंथची लाईट आपल्यापर्यंत पोहोचली आणि आपण वेगवेगळ्या कलरचे चित्र जे असतात ते टी व्हीवर साकारताना आपल्याला दिसतात. ठीक आहे, सो हिअर इज दॅट. आणि केमिकल्स पण आहेत, जसं न्यूक्लिअर रिॲक्शन, केमिकल्सच्या रिॲक्शन आहेत, न्यूक्लिअर रिॲक्शन्स आहेत, इन विच ऑल्सो द फॉर्मेशन ऑफ अन काय होतं आहे तुमचं लाईट फॉर्म होते. म्हणजे हा प्रायमरी सोर्स आपण म्हणतो, कन्सिडर करतो. जसा फायर क्रॅकर्स असतात, फटाकडे, ठीक आहे, दिवाळीमध्ये फोडतात, आत्ता पण फोडले असेल बाकीच्यांनी. ठीक आहे, तर हे जे बेसिक कन्सेप्ट आहे ही फायर क्रॅकर्स आहेत आपले, जे दिवाळीमध्ये निघणारे जे फटाके असतात. ठीक आहे, आपण जे फटाके जाळतो, ठीक आहे, दिस इज नथिंग बट वन काइंड ऑफ अ थिंग. फायर क्रॅकर्स जे आहेत ते लाईटला दाखवतात, प्रायमरी सोर्सला दाखवतात. न्यूक्लिअर्स आहेत, ठीक आहे, न्यूक्लिअर एनर्जी आहे, जी न्यूक्लिअर एनर्जी जनरेटर्स आहेत ते बेसिकली केमिकलला दाखवतात. ठीक आहे, तो ह्या सगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत, जसं म्हटलं हाय टेम्परेचर आहे, इफेक्ट ऑफ अ करंट आहे. ठीक आहे, दुसरं झालं केमिकल अँड न्यूक्लिअर रिॲक्शन्स आहेत. हे सगळ्या गोष्टी काय करतात तुमच्या, दीज ऑल आर द कन्सेप्ट विल बी कम्स अंडर अ प्रायमरी सोर्सला जनरेट करतात, ते दाखवतात, इंडिकेट करतात की हा प्रायमरी सोर्स आहे असं. पण सेकंडरी सोर्स कुठला मग, जर तुम्ही कुठल्याही पर्सनला पृथ्वीवर बघू शकतात, जी गोष्ट तुम्हाला दिसते आज, तर तो सेकंडरी सोर्स आहे बेसिकली. कारण जर तुम्ही एखाद्या रूममध्ये बसलेत, ठीक आहे, आणि रूम एकदम क्लोज चेंबर आहे. ठीक आहे, ह्या क्लोज चेंबरमध्ये जर तुम्ही कुठेतरी बसले तिथे, ठीक आहे, सॉरी आय एम ड्रॉइंग दिस, तुम्ही इथे बसलेत, ठीक आहे, इथे बसलेत आणि काय झालं लाईट चालू आहे, तर तुम्हाला हा ऑब्जेक्ट दिसतो आहे सध्या तरी. ठीक आहे, हा ऑब्जेक्ट तुमच्यासमोर पडलेला आहे, पिंक कलरचा ऑब्जेक्ट पडलेला आहे तुमच्यासमोर असा. ठीक आहे, तुमच्यासमोर पडलेला पिंक कलरचा ऑब्जेक्ट आहे. बट
इथे लाईट चालू आहे सध्या, ठीक आहे, लाईट काय चालू आहे, तर लाईट चालू आहे म्हणून तुम्हाला हा दिसतोय. पण जर लाईट बंद करून दिला, रात्र झालेली आहे, लाईट गेली, सगळी आजूबाजूची सगळी लाईट चालली गेली, तर काय होऊन जाईल, पूर्ण रूममध्ये असो वा बाहेर असो सगळीकडे काय होऊन जाईल, तुम्ही स्वतःला बी दिसणार नाही, पूर्ण डार्क होऊन जाईल. हे काय होऊन जाईल, एक पूर्ण ब्लॅक सरफेस बनून जाईल. याचा अर्थ काय, कुठलीही लाईट तुमच्यावरती पडत नाही आहे, नाही ना त्या ऑब्जेक्टवरती पडते ज्या ऑब्जेक्टला तुम्ही बघत होते. याच्यामुळे काय झालं की लाईट रिफ्लेक्टच झाली नाही. लाईट रिफ्लेक्ट झाली का, लाईट रिफ्लेक्ट झाली नाही. म्हणून काय झालं की तुम्हाला तो ऑब्जेक्ट दिसला नाही ना तुम्ही स्वतःला बघू शकतात. तुम्हाला काय करावं लागतं अंधारामध्ये, जर तुम्हाला लाईट शोधायचं असेल किंवा लाईट गेली असेल सडनली, जर घरामध्ये सडनली लाईट जाते तर त्यावेळेस काय होतं की सडन लाईट गेल्यानंतर माणूस काय विचार करतो की तुमची बॅटरी इथे ठेवलेली आहे, ठीक आहे, तुम्ही इथे उभे आहेत ह्या कोपऱ्याला, ठीक आहे, तुम्ही तुमचं मग विजन क्रिएट करतात की बॅटरी तिथे पडली आहे बरं का, आठवतात. म्हणजे तुमच्या ब्रेनमध्ये एक इमेज तयार करतात की तुम्हाला असं सरळ जावं लागेल, इथे खांब आहे किंवा भिंत आहे किंवा इथे कबड ठेवलेलं आहे, इथे खुर्ची आहे वगैरे, ह्या टेबलावर आपली चेअर पडली, तर तुम्हाला विजिबल करावं लागतं, ते तुम्हाला इमॅजिन करावं लागतं. दॅन यू कॅन गो थ्रू डेअर, तुम्ही त्याच्याजवळ पोहोचू शकतात. दिस इज वॉट अबाउट द रिफ्लेक्शन ऑफ लाईट आहे. म्हणजे बेसिकली काय होतं की सनलाईट तुमच्यावर पडते तर तुम्ही काय करतात, लाईटला रिफ्लेक्ट करतायत, म्हणजे तुम्ही सेकंडरी सोर्स बनतायत. याचा अर्थ काय होतो, तुम्ही सेकंडरी सोर्स बनतायत. एव्हरी प्लॅनेट, प्लॉन्स जे काही गोष्टी तुम्हाला दिसत आहेत ते विजिबल आहेत, ते ह्या बिकॉज ऑफ लाईट आहेत, ठीक आहे, सेकंडरी सोर्स आहेत, ठीक आहे. प्रायमरी सोर्समुळे सेकंडरीचा जन्म होतो, ठीक आहे. आर दोज सोर्सेस विच डू नॉट प्रोड्यूस लाईट, ठीक आहे. हे कोणते सोर्सेस असतात, ते स्वतःची लाईट बनवत नाही, ते काय करतात, दुसऱ्याने पाठवलेल्या लाईटला काय करायचं, घ्यायचं आणि तिलाच रिफ्लेक्ट करून द्यायचं, तिलाच काय करायचं, परत पाठवायचं. ओन लाईट्स, ठीक आहे, ते स्वतःची लाईट बनवत नाही. रिसीव लाईट फ्रॉम द सम अदर सोर्सेस, ठीक आहे, दुसऱ्या सोर्सेसपासून लाईटला घ्यायचं. अँड आयदर रिफ्लेक्ट ऑर अ स्कॅटर अराउंड इट, तिला एक तर रिफ्लेक्ट करायचं, एक तर सगळीकडे पसरवायचं, ठीक आहे. लाईटला काय करायचं, नाही तर मग पसरवून द्यायचं. दॅन इट बिकम्स अ सेकंडरी सोर्सेस. जसं प्रायमरीमध्ये केसेस आहेत तसं आपण म्हटलो की जो मून आहे आपला, कसं आहे, मूनवरती रिफ्लेक्टिव्ह सरफेस आहे. मूनचा सरफेस कसा आहे तुमचा, रिफ्लेक्टिव्ह सरफेस आहे. तर सूर्याच्या ज्या किरणं आहेत त्याच्यावरती पडतात आणि ते रिफ्लेक्शन दाखवतं, ठीक आहे. इट बिकम्स अ सेकंडरी सोर्स. प्लॅनेट्स आहेत आपले, वेगवेगळे प्लॅनेट्स आहेत, तर वेगवेगळे प्लॅनेट्स पण काय आहेत, ते पण सेकंडरीसारखे बिहेव करतात. ह्युमन बिंग आहे, ॲनिमल्स आहेत, प्लांट्स आहेत, ठीक आहे, हे सगळे कसे आहेत, हे सेकंडरी सोर्सेससारखे बिहेव करतात. विजिबल ड्यू टू द रिफ्लेक्शन ऑफ लाईट, म्हणजे सेकंडरी आहेत. हे सगळे दिसतात का बरं, मून दिसतोय, प्लांट्स दिसतात, ह्युमन बिंग दिसतो, ॲनिमल्स दिसतात, प्लांट्स दिसतात. दिस ऑल आर विजिबल ड्यू टू ॲन रिफ्लेक्शन ऑफ लाईट, ठीक आहे. रिफ्लेक्टेड लाईटमुळे आपल्याला हे सगळे दिसतात, ठीक आहे. सो हेअर वी गो थ्रू सम अदर प्रोसेस. आपल्याला समजायचं की वेव्ह फ्रंट काय असतो, वेव्ह फ्रंट लक्षात ठेवा, कारण ही कन्सेप्ट बऱ्याच लोकांना समजत नाही आणि समजवता बी येत नाही. लक्षात ठेवा, लक्षात घ्या, कारण ही कन्सेप्ट सगळ्यात मोठी काम करते आपल्यासाठी की पुढच्या कन्सेप्ट समजण्यासाठी. वेव्ह फ्रंट विल बी मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट फॉर अस टू अंडरस्टँड अ डिफरंट कन्सेप्टेड वॉट एव्हर द कम्स इन दिस चॅप्टर, ठीक आहे. हे चॅप्टरमध्ये येणाऱ्या कन्सेप्ट आहेत. तर लक्षात ठेवा, वेन वी ड्रॉप अ स्टोन इन द वॉटर, लक्षात ठेवा ना काय होणार आहे, जर मी एक स्टोन घेतला, ठीक आहे, जर मी एक स्टोन घेतला आणि पाण्यामध्ये टाकून दिला तर काय होणार आहे, बेसिकली वेव्स तयार होतील. काय तयार होतील, वेव्स तयार होतील. अशा वेगवेगळ्या वेव्स पुढे पुढे सरकत जातील की नाही, पुढे सरकतात. म्हणजे काय, पाण्याचे पार्टिकल्स आहेत की नाही, म्हणजे थ्रू आउट दिस, ठीक आहे, व सगळीकडे कसे आहेत तुमचे पाण्याचे पार्टिकल्स आहेत, ठीक आहे. तर हे जे पाण्याचे पार्टिकल्स आहेत, थ्रू आउट वॉटर पार्टिकल्स आहेत ना, तर याचा अर्थ ती जी वेव्ह होती ना, जर टाईम टीमध्ये इथे पोहोचली, बघा मी टाईम टी लावला, 1 सेकंदाचा असेल, 1 तासाचा असेल, ठीक आहे, मी 1 सेकंदाचा टाईम लावला, दगड फेकला, 1 सेकंदामध्ये मी विचार केला की इथपर्यंत ही वेव्ह पोहोचली, ठीक आहे, इथपर्यंत पोहोचली. तिचा स्पीड होता सी, काय स्पीड होता, सी होता. तर म्हणजे सी टी डिस्टन्स तिने एवढं कवर केलं. किती डिस्टन्स कवर केलं, सी इंटू टी एवढं डिस्टन्स कवर केलं. तर याचा अर्थ इथे असणारा पार्टिकल म्हणजे काय माहिती का, इथे एकच थोडी ना पार्टिकल आहे, इथे किती पार्टिकल आहे, एअर ऑल दीज पार्टिकल्स, म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स एका याच्यावरती आहेत. या एका ही वेव्ह जिथे पोहोचली तिथे बघा, याचा अर्थ काय, हे प्रत्येक पार्टिकल एकाच वेळेस टाईम टीलाच, स्पीड सीमध्येच, ठीक आहे, सॉरी स्पीड सीचा विचार नका करू सध्या, टाईम टीमध्येच काय झालं माहिती का, तर प्रत्येक पार्टिकल वरती आला टीमध्ये, टाईम वरती आला, सगळे पार्टिकल्स या पूर्ण लाईनवरती सगळेच्या सगळे पार्टिकल झाले, एकाच वेळेस वरती आले आणि एकाच वेळेस खाली जातील. म्हणजे जोपर्यंत
हा स्टोन आहे आपला, जसं जसं त्या वेव्स क्रिएट होतील त्याच्यामध्ये क्रस्ट अँड ड्रफ जनरेट होत जाईल, तसं तसं प्रत्येक पार्टिकल काय होईल, एकाच वेळेस वरती पण जाईल, एकाच वेळेस काय होईल, खाली पण येईल. म्हणजे पॉईंट जो आहे तो बेसिक पॉईंट, प्रत्येक पॉईंट, सगळे जेवढे काही पॉईंट आहेत या जागेवरचे सगळेच्या सगळे एकाच वेळेस अप अँड डाऊन करतील. म्हणजे प्रत्येक यांच्यामध्ये क्रस्ट अँड ट्रफ क्रिएट होतील आणि सगळे पार्टिकल्स मूव्ह करतील एकाच वेळेस. म्हणजे जेव्हा वेव्ह इथे पोहोचेल त्यावेळेस पण हेच होणार आहे, जेव्हा इथे पोहोचेल त्यावेळेस पण तेच होणार आहे, प्रत्येक केसमध्ये तेच होईल. ठीक आहे, ह्या गोष्टी तुम्हाला समजतात. पण बघा की वेन वी ड्रॉप अ स्टोन इन अ वॉटर सरफेस वेव्ज आर प्रोड्यूस. ठीक आहे, काय प्रोड्यूस होतील, वेव्स प्रोड्यूस होतील ॲज द वेव्स ट्रॅव्हलिंग सिमेट्रिकली इन ऑल डिरेक्शन. ठीक आहे, बेसिक आहे ना, वेव्स कशा सगळीकडे चालल्या जातील ना, एकच डिरेक्शनमध्ये सगळीकडे जातील, इकडे जाईल, इकडे जाईल, इकडे जाईल, इकडे जाईल, इकडे जाईल, इकडे जाईल, प्रत्येक डिरेक्शनमध्ये वेव्ह जाईल माझी. ठीक आहे, सो ट्रॅव्हल इन सिमेट्रिकली ऑल डिरेक्शन अलॉंग द वॉटर सरफेस. ठीक आहे ना, जेवढं कुठलंही पाणी आहे तिथपर्यंत पोहोचतील त्या. सो ऑल पार्टिकल्स अलॉंग द सर्कम्फरन्स, म्हणजे बघा की ज्या सर्कम्फरन्सवरती, ठीक आहे, इथे पॉईंट आहे ना, या सर्कम्फरन्सवरती जेवढे कुठलेही पॉईंट्स आहेत, ऑल द, ठीक आहे, ऑल पार्टिकल्स अलॉंग द सर्कम्फरन्स, हा सर्कम्फरन्स आहे बघा, हा सेंटर होता, ही वेव इथे आली होती टाइम्स टीमध्ये. ठीक आहे, सी टी डिस्टन्सला, टाईम टीमध्ये सी टी डिस्टन्सवरती होती वेव. ठीक आहे, तर इथे हे सर्कम्फरन्स बनतं आहे बघा, सर्कलचं सर्कम्फरन्स 2πr. ठीक आहे, 2πr ह्या जागेवरती बघा. सो दॅट ऑल द पार्टिकल्स अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द पार्टिकल्स, ठीक आहे, ऑफ द सर्कल, ठीक आहे, विथ सेंटर ओ, ठीक आहे, सेंटरपासून ओपासून विल हॅव अ सेम फेज, सगळे कसे असतील, एकाच फेजमध्ये असतील. म्हणजे याचा अर्थ ऑल पार्टिकल्स अप ॲट द सेम टाईम, बरोबर आहे, सेम टाईमला ते वरती येतील आणि सेम टाईमला त्या जागेवरती ते पार्टिकल्स काय होतील, खाली जातील. सगळेच्या सगळे गोल जेवढे पार्टिकल्स, जेवढे ते सर्कम्फरन्सवरती सगळे पार्टिकल्स आहेत, सेम टाईमवरती वरती येतील आणि सेम टाईमवरती खाली येतील. याचा अर्थ दॅट इज फेज आहे. काय त्याला म्हटलं आता, दॅट इज अ फेज, इन फेज, हॅव अ सेम फेज म्हटलं आता. काय म्हटलं आता, सेम फेज. मी फेजबद्दल पण तुम्हाला डिस्कशन केलं आहे मागच्या लेक्चर्समध्ये, बघू शकतात तुम्ही. ठीक आहे, व्हॉट इज फेज, दॅट इज अ सेम टाईमवरती येतात. मग याला तुम्हाला समजू शकता आता की आपल्याला काय समजायचं, मग वेव्ह फ्रंट. ह्याचा अर्थ बघा की जिथे आता असा वेव्ह फ्रंट क्रिएट होतो, जो सर्कम्फरन्स होता सेम वेळेसवरती पोहोचला होता, एकदम सारख्या वेळेमध्ये, तिथे काय झालं बघा, तिथून परत क्रस्ट ट्रफ प्रोड्यूस होत चाललं होतं. असं जात होती ना ती वेव्ह, अशी ट्रॅव्हल करत होती. ठीक आहे, पाण्यावरती तरंगताना. जसं आपलं पाण्यावर पडून असलेलं जे पान आहे, तर हवेच्या याच्यामुळे असं डुलट वरती होत अप्स अँड डाऊन करत पुढे सरकत जातं. मग तुम्हाला समजायचं काय इथून, मग ही जी गोष्ट तुम्हाला समजली त्याच्यावरून सांगतो वेव्ह फ्रंट नेमकं काय असतं. मग बघा की अ लोकस म्हणजे एक्झॅक्ट प्लेस, ठीक आहे, अ लोकस ऑर एक्झॅक्ट प्लेस, ठीक आहे, एक्झॅक्ट प्लेस ऑफ ऑल द पॉईंट्स, ठीक आहे, ऑल द पॉईंट्स इन ॲन अ मीडियम. ठीक आहे, लाईटच्या फॉर्ममध्ये समजा आता की लाईट पण एका सोर्सपासून निघाली आहे, ह्या सोर्समधून माझी लाईट निघाली, कशी जाईल, स्पेरिकल जाईल. कशी जाणार आहे माझी लाईट, स्पेरिकल जाईल. जशी वेव्ह चालले तर वेव्ह सर्क्युलर होते, लक्षात ठेवा, पण लाईट जो असतो तो स्पेरिकल असतो. कसा असतो, स्पियर, जशी आपली पृथ्वी आहे स्पेरिकल आहे. ठीक आहे, तशीच. ठीक आहे, सो अ लोकस म्हणजे एक्झॅक्ट प्लेस ऑफ ऑल द पॉईंट्स. ठीक आहे ना, प्रत्येक पॉईंटचा एक्झॅक्ट जो प्लेस आहे, ऑफ ऑल द पॉईंट्स ऑफ अ मीडियम टू विच वेव्ह रीच. ठीक आहे ना, जिथे, ठीक आहे, ज्या पॉईंटवरती ज्या माझ्या वेव्ज पोचल्या होत्या. ठीक आहे, इथे पॉईंट होता, इथून सोर्सपासून ही वेव्ह जी होती ती इथपर्यंत पोचली माझी. ठीक आहे, इथे पॉईंट होता, इथपर्यंत माझी वेव्ह पोचली. ठीक आहे, तर पहिले जर त्या वेव्हचा एक स्पेसिफिक डिस्टन्सवरती आपण गोष्ट करू. ठीक आहे, सो दॅट इज ऑल द पॉईंट्स अ मीडियम टू विच द वेव्ह रीच, तिथे ज्या वेव्ह पोचल्या होत्या सायमल्टेनियसली, एकाच वेळेस त्या पॉईंटवरती पोचून गेल्या होत्या. म्हणजे प्रत्येक वेव्ह होती ती एकाच वेळेस पोचली. ठीक आहे ना, सायमल्टेनियसली. सो दॅट ऑल द पॉईंट्स, जे सगळे पॉईंट्स आहेत, आर इन द सेम फेजमध्ये येऊन गेले. कसे आले, सेम फेजमध्ये, म्हणजे सगळेच्या सगळे अप झाले, सगळे डाऊन झाले. तर याचा अर्थ इथे काय होणार आहे, तिथे येणारे जे लाईट्स आहेत, तो जो पाथ बनला, जिथे एकाच वेळेस त्याच्या पार्टिकल्स होते, ते जे वेव्ज होते, जिथे पार्टिकल्स होते जे एकाच वेळेस ऑसिलेट झाले, म्हणजे सेम फेजमध्ये आले, दॅट इज नथिंग बट अ वेव्ह फ्रंट. त्याला काय म्हटलं तर वेव्ह फ्रंट म्हटलं जातं, बरोबर. तर हे बघा, हे जर डायग्राम तुम्ही बघितली असेल तर ही लाईटची डायग्राम आहे एक आपली. हा दिसतोय, हा पॉईंट आहे तुमचा वेव्ह फ्रंट दिसतोय. तर हा सोर्स आहे लाईटचा, स्पेरिकल आहे, लक्षात ठेवा कसा आहे, स्पेरिकल आहे. तर लाईट माझी इथून सोर्सपासून इकडे जाईल, इकडे जाईल, इकडे जाईल, इकडे जाईल, म्हणजे सगळीकडे माझी लाईट प्रसार होणार आहे. बघा, सगळीकडे जाते. जेवढे मी पॉईंट्स काढले त्याच्यापेक्षा जास्त पण पॉईंट्स असू शकतात. आणि इथे बघा, इथे कुठे सी टी डिस्टन्सवरती मी घेतला टाईम टी, एका सेकंदाच्या वेळेमध्ये माझी लाईट इथपर्यंत पोहोचली.
ओके, ह्या डिरेक्शनपर्यंत ह्या जागेवर पोचली तर त्याने किती डिस्टन्स कवर केलं, सी टी एवढं डिस्टन्स कवर केलं. ओके, किती डिस्टन्स कवर केलं, सी टी डिस्टन्स एवढं कवर केलं. तर सी टी डिस्टन्सवरती म्हणजे टाईम टीमध्ये सी टी डिस्टन्सवरती, ठीक आहे, जेवढे कुठलेही पॉईंट्स असतील हे दिसतात सगळेच्या सगळे पॉईंट्स, ठीक आहे, सगळेच्या सगळे पॉईंट्स इथे आहेत आणि सगळेच्या सगळे एकाच वेळेस, ठीक आहे, त्या सी टी डिस्टन्सवरती असतील आणि तिथे ते कसे बिहेव करतील, दॅट इज तो जो पॉईंट आहे तो कसा होईल, सेम फेजमध्ये येऊन जातील. सगळे पॉईंट कसे येतील, सेम फेजमध्ये येतील. तर इथे असणारे हे सगळे आहेत ना, हे सेकंडरीसारखे बिहेव करतील. कसे बिहेव करतील, सेकंडरीसारखे बिहेव करतील. प्रत्येकावरती लाईट पडून जाईल की नाही, म्हणजे ह्या टाईम टीवरती, बरोबर आहे, एका गोलाकार जागेवरती. म्हणजे इथून लाईट सोर्स माझा निघाला, सूर्याची लाईट निघाली आणि सी टी डिस्टन्सवरती म्हणजे एका सेकंदाच्या वेळेमध्ये असणारे जेवढे कुठलेही पॉईंट या जागेवरती पोचले त्या सगळ्यांवरती ते सगळे सेकंडरी सोर्ससारखे बिहेव करायला लागले. ते कसेच सेकंडरी आहेत. हे समजतंय. मग हे काय, मग ती जी जशी पाण्यावरची वेव होती ना, ओके, तसा हा जो दिसतोय तुम्हाला त्याला म्हटलं आता वेव फ्रंट. काय म्हटलं आता, वेव फ्रंट. समजली डेफिनेशन. मग अ लोकस of all the points of a medium to which the wave reach simultaneously so that all the points are in the same phase is called wave front. त्याला काय म्हटलं तर वेव फ्रंट म्हटलं तर. ही पण डायग्राम बघा जरा, या डायग्रामला पण नोटीस करा. तर हा सोर्स होता, इकडे लाईट चालली तुमची, ठीक आहे, इकडे चालली लाईट, इकडे चालली लाईट. ह्याला वेव नॉर्मल्स म्हटला, काय म्हणतात, वेव नॉर्मल्स म्हटलं आता. आणि बघा इथून ही वेव नॉर्मलच्या डिरेक्शनमध्ये इथे ज्या वेव्स हे जे दिसत आहेत ह्यांना म्हटलं तर वेव फ्रंट. तर याचा अर्थ ह्या जागेवरती, ह्या वेव फ्रंट्सवरती वेगवेगळे पॉईंट्स असतील, वेगवेगळे सोर्सेस असतील जे सेकंडरीसारखे बिहेव करतील, ठीक आहे. सो वी नीड टू बी अंडरस्टँड सम स्पेरिकल वेव. आणि म्हणजे याच्यामध्ये बरेचसे आहेत, स्पेरिकल वेव फ्रंट आहेत, प्लेन वेव फ्रंट आहेत, सिलेंड्रिकल वेव फ्रंट आहेत. तर आपल्याला त्यांना पण अंडरस्टँड करायचं आहे. तर लक्षात ठेवा की स्पेरिकल वेव फ्रंट काय असतो किंवा स्पेरिकल वेव्ज काय असतात एक्झॅक्टली, की द लाईट वेव्ज आहेत, अशा लाईट वेव्ज आहेत प्रोड्यूस बाय द लाईट सोर्स. ठीक आहे, समजतं आहे की लाईट वेव्जला कोण प्रोड्यूस करतो आहे, लाईट सोर्स प्रोड्यूस करतो आहे, ट्रॅव्हलिंग इन ऑल डिरेक्शन. ठीक आहे, बरोबर आहे की जो लाईट सोर्स असेल, जो लाईट वेव्जला प्रोड्यूस करतो आहे तो सगळीकडे पाठवेल ना, 3Dमध्ये पाठवेल, सगळीकडे 3 डायमेन्शनमध्ये पाठवेल, सगळीकडे पाठवून देईल पूर्ण जागेवरती. जिथून तो ग्लो होतो आहे, जसा तुम्ही लाईट लावतात ना घरामध्ये, तसा लाईट कसा इकडे पाठवतो, सगळीकडे पाठवतो, सगळे जागेवरती तो पाठवेल लाईटला. ठीक आहे, सो ट्रॅव्हल इन ऑल डिरेक्शन अवे फ्रॉम द सोर्स. ठीक आहे ना, सोर्सपासून दूर पाठवत जाईल. याचा अर्थ असा नाही की लाईट बॅकवर्ड येणार नाही, हे लक्षात ठेवा. जर मी इथे जर सेकंडरी सोर्स काढला तर याचा अर्थ त्याच्या आजूबाजूला पूर्णकडे ती लाईट पसरणार आहे. ठीक आहे, सो ट्रॅव्हलिंग इन ऑल डिरेक्शन अवे फ्रॉम द सोर्स. ठीक आहे, सोर्सपासून दूर चालले जातील. बघा, सोर्सपासून इकडे चालली, प्रपोगेट होते लाईट. ठीक आहे, अँड प्रपोगेट इन द 3 डायमेन्शनल. ठीक आहे, कशी 3 डायमेन्शनमध्ये काय करते, लाईट प्रपोगेट करते. ठीक आहे, प्रपोगेट इन 3 डिमेन्शनल. सो इन सच अ केस, अशा केसमध्ये जो वेव्ह फ्रंट बनतो, ठीक आहे, अशा केसमध्ये जो वेव्ह फ्रंट बनतो, तर वेव्ह फ्रंट आर अ सरफेस. ठीक आहे, वेव्ह फ्रंट आर सरफेस सेम डिस्टन्स. ठीक आहे, हा सरफेस म्हणजे हा जो वेव्ह फ्रंट आहे बेसिकली. ठीक आहे, हा जो बनतो आहे तुमचा, हा काय सेम डिस्टन्सवरती. ठीक आहे, सच केस वेव्ह फ्रंट आर अ सरफेस सेम डिस्टन्स फ्रॉम द सोर्स. तर सोर्सपासून पॉईंट्सचा, प्रत्येक पॉईंटचा जो डिस्टन्स आहे तो काय सारखा आहे, सेम आहे, डिस्टन्स फ्रॉम द सोर्स अँड हॅविंग द सेम फेज. काय सेम फेज पण आहे आणि सेम डिस्टन्स पण आहे. दिस इज नथिंग बट अ स्पेरिकल वेव्ह फ्रंट. त्याला काय म्हटलं तर स्पेरिकल वेव्ह फ्रंट म्हटलं तर. हा स्पेरिकल वेव्ह फ्रंट आहे तुमचा बेसिकली. ठीक आहे, अगेन वी कॅन गोईंग थ्रू अ प्लेन वेव्ह फ्रंट. तर बघा की जी लाईट वेव्ह आहे प्रोड्यूस केली जाते बाय लाईट सोर्सने, पासिंग थ्रू अ लेन्स. म्हणजे बघा याचा अर्थ खूप इन्फानाईट डिस्टन्सपासून येते, खूप दुरून येते, खूप दुरून जी लाईट येते आता, तर दुरून येणारी लाईट कशी होऊन जाईल, सरळ होऊन जाईल, स्ट्रेट होऊन जाईल. बघा अशी नॉर्मलची येईल. तर इथून प्रोड्यूस होणारे जे वेव्ह फ्रंट असतील तर ते प्लेन वेव्ह फ्रंट बनतील. बघा, तर ह्याच्यावरती बघा असे एकदम सरळ स्ट्रेट प्लेन परपेंडिक्युलर टू द नॉर्मलला परपेंडिक्युलर होऊन जातील. तर असे जे वेव्ह फ्रंट्स असतात त्यांना प्लेन वेव्ह फ्रंट पण म्हणतात आणि प्लेन वेव्स पण म्हटलं जातं. ठीक आहे, तर हे जे बेसिकली तुम्हाला डायग्राम दिसते तर ही तुमची प्लेन वेव्ह फ्रंटची डायग्राम आहे. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये एक बेसिक जी लेन्समधून एखाद्या काचेमधून जर मी लाईट पास करतो, ठीक आहे, तर त्यावेळेस ती बनते तुमची, तिथे जे फॉर्म होतं ते तुमचा असतो प्लेन वेव्ह फ्रंट. हो, त्यांना म्हटलं तर प्लेन वेव्ह ज्या येतात. ठीक आहे,
तिसरं तुम्हाला दिसतं सिलेंड्रिकलमध्ये, म्हणजे हा बेसिकली तुमचा ट्यूबलाईट जसा असतो ना, तर ट्यूबलाईटमधून जे वेव्ह फ्रंट्स प्रोड्यूस होतात की वेव्ह फ्रंट ओरिजिनल फ्रॉम द लिनियर सोर्सपासून कुठून निघतात, हा दिसतोय हा लिनियर सोर्स आहे, इथून निघणारे सरळ, ठीक आहे, स्ट्रेट सोर्स असतो, तिथून ज्या वेव्ज निघतात बेसिकली, तिथून जो वेव्ज निघतात आणि तिथून जे वेव्ज जिथे स्ट्राईक होतात टाईम टीमध्ये डिस्टन्सवरती जातात, ठीक आहे. अ वेव्ह फ्रंट ओरिजिनेटिंग फ्रॉम अ लिनियर सोर्स स्लिट ऑफ अ लाईट ऑफ अ फायनाईट डिस्टन्स नथिंग बट अ ट्यूब लाईट, ठीक आहे. तर हा आपला सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंटला इंडिकेट करतो, ठीक आहे. यू अंडरस्टँड ऑल दिस कन्सेप्ट. आय होप सगळ्यांना समजलं असेल, वेव्ह फ्रंट समजलं असेल, ठीक आहे. सिलेंड्रिकल कसे असतात, प्लेन कसे असतात आणि स्पेरिकल वेव्ह फ्रंट कसे असतात, ठीक आहे. सगळ्यांना डायग्राम थ्रू पण समजलं असेल. नाव वी कॅन गोईंग थ्रू अँड हायगिन्स प्रिन्सिपल पण आपल्याला शिकायचं आहे याच्यामध्ये, की याच्यामध्ये बरेचसे आहेत, प्रायमरी आणि सेकंडरी तर आपण शिकलोच, ठीक आहे. सो नाव वी आर ट्राईंग टू अंडरस्टँड हायगिन्स प्रिन्सिपल, ठीक आहे. तर याच्यामध्ये समजा बघा की वेन जो ल्युमिनस पॉईंट आहे, म्हणजे एक जो सोर्स आहे जो लाईटला इमिट करतो, ठीक आहे, सोर्स आहे ल्युमिनस पॉईंट सोर्स आहे, ठीक आहे. आपला जो सोर्स आहे ऑफ लाईट क्रिएट अ डिस्टर्बन्स, ठीक आहे, काय करतो आहे, डिस्टर्बन्स क्रिएट करतो आहे. देन एनर्जी ऑफ द डिस्टर्बन्स इज प्रपोगेटेड थ्रू अ ट्रान्सपरंट मीडियम, ठीक आहे. काय होते, जी लाईट आहे ती काय होते, ट्रान्सपरंट मीडियममधून ट्रॅव्हल करते, प्रपोगेट करते इन द वेव्ह फॉर्म. कुठल्या फॉर्ममध्ये जाणार आहे, वेव्हच्या फॉर्ममध्ये जाणार आहे. तर हा आपल्याला हायगिनचा प्रिन्सिपल सांगतो की दॅट विल बी वेन अ ल्युमिनस पॉईंट सोर्स ऑफ अ लाईट क्रिएट अ डिस्टर्बन्स दॅन द एनर्जी ऑफ द डिस्टर्बन्स, जी डिस्टर्बन्सची एनर्जी आहे प्रपोगेट होते थ्रू अ ट्रान्सपरंट मीडियममधून जेव्हा जाते, ठीक आहे, इन द फॉर्म ऑफ अ वेव्ज, ठीक आहे. कशा फॉर्ममध्ये जाते, वेव्हच्या फॉर्ममध्ये जाते. मग बघा की एव्हरी पॉईंट सोर्स, ठीक आहे, जो प्रत्येक पॉईंट सोर्स आहे ना ऑन अ वेव्ह फ्रंट, ठीक आहे, कशावरती, वेव्ह फ्रंटवरती, लक्षात ठेवा. म्हणजे सोर्स सोडा आता, आणि आता काय येतो आपण वेव्ह फ्रंटवरती आलो आहेत. कशावरती आलो आहेत, वेव्ह फ्रंटवरती. तर वेव्ह फ्रंटवरती काय तर पॉईंट्स आहेत, ठीक आहे. एव्हरी पॉईंट ऑन अ वेव्ह फ्रंट, ठीक आहे, प्रत्येक पॉईंट जो आहे तो वेव्ह फ्रंटवरचा आपण बोलतो आहे. बिहेव ॲज अ सेकंडरी वेव्ह इन ऑल पॉसिबल डिरेक्शन. कसा बिहेव करतो, सेकंडरी वेव्हसारखा बिहेव करतो, म्हणजे सेकंडरी सोर्ससारखा बिहेव करतो, ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ इथे दिसतोय तुम्हाला, ही जी डायग्राम तुम्हाला दिसते ना, ही डायग्राममध्ये ही जे मी काढलं ना ॲक्च्युली, तर मी इकडं पूर्ण पण काढायला पाहिजे, कारण ही मागे पण येणार आहे, पुढेच नाही जात नुसती, ठीक आहे. पूर्ण स्पेरिकल आहे, वेव्ह जी असते ती आपली स्पेरिकल जाते. त्याचा अर्थ बघा, जर ही लाईट जी आहे आपली सोर्सपासून निघाली, इथून CT डिस्टन्सवरती पोहोचली टाईम टीमध्ये, टाईम टीमध्ये जी लाईट होती एक दाखवतो आहे मी, कारण असा पूर्ण स्पियर आहे आपला हा, ठीक आहे. मी हे फक्त 1 डायमेन्शनल दाखवलं आहे, एकदम समोरून दिसतं तेवढं दाखवलेलं आहे, ठीक आहे. तर बघा की ही लाईट माझी प्रत्येक डिरेक्शनमध्ये जाणार आहे, सगळीकडे जाणार आहे. तर ज्यावेळेस ती वेव्ह फ्रंटवरती पोहोचते, ठीक आहे, ह्या वेव्ह फ्रंटवरती, तिथे जेवढे सगळे पॉईंट्स आहेत, तिथे जे पॉईंट्स आहेत, दीज ऑल पॉईंट्स बिहेव ॲज अ सेकंडरी सोर्ससारखे बिहेव करतील. कसे बिहेव करतील, सेकंडरी सोर्ससारखे. हा पॉईंट्स असेल, हा पॉईंट असेल, हा पॉईंट असेल, सगळे पॉईंट जेवढे कुठलेही पॉईंट्स ह्या वेव्ह फ्रंटवरती असतील, तर सगळेचे सगळे पॉईंट कसे बिहेव करतील, सेकंडरी सोर्ससारखे बिहेव करतील. अँड वेन दे बिहेव ॲज अ सेकंडरी सोर्स, काय होईल मग पुढे, दॅट विल बी दे प्रोड्यूस देअर ओवन स्पेरिकल वेव्ह फ्रंट बनवतील. काय बनवतील, ते त्यांचा स्वतःचा स्पेरिकल वेव्ह फ्रंट बनवतील. आणि त्यांच्यावरती पण बघा, त्यांच्यावर पण अजून काय होईल, एक स्पियर बनेल, म्हणजे याचा अर्थ त्यांचा पण एक स्पेरिकल वेव्ह फ्रंट बनून जाईल, म्हणजे पूर्ण ते पण अजून एक वेव्ह फ्रंटला फॉर्म करतील. आता हा बघा, याचा स्पेशल पेरिकल वेव्ह फ्रंट आहे, ह्याचा स्पेशल पेरिकल वेव्ह फ्रंट आहे, ह्याचा स्पेरिकल वेव्ह फ्रंट आहे, प्रत्येकाचा स्पेरिकल वेव्ह फ्रंट, आणि सगळ्यांना जर जॉईन करतो तर मी हा पूर्ण एक स्पेरिकल वेव्ह फ्रंट बनतो बघा. तर प्रत्येकामध्ये हा, जेव्हा तुम्ही लक्षात ठेवा, जेव्हाही तुम्ही स्पेरिकल वेव्ह फ्रंट ड्रॉ करतात त्यावेळेस तुम्हाला टँजंट ड्रॉ करावे लागते. काय ड्रॉ करावे लागते, टँजंट ड्रॉ करावे लागते. आणि त्या टँजंटनुसार तुम्हाला काय करावं लागतं, CT डिस्टन्सवरती हा ड्रॉ करावा लागतो. ह्याला काढावं लागेल आपल्याला हे समजायचं पण आहे, पुढे पण दिलेलं आपल्याला असं, ठीक आहे. ज न्यू सेकंडरी वेव्हलेट्स, ठीक आहे, म्हणजे काय होणार आहे, बेसिकली जिथे हा वेव्ह फ्रंट पोहोचून जाईल तिथून काय होईल, एक सेकंडरी वेव्हलेट्स तयार होतील, म्हणजे सेकंडरी सोर्स बनेल, ठीक आहे. आर मोर इफेक्टिव्ह, ठीक आहे. हा काय असेल, प्रिव्हियसपेक्षा तो जास्त इफेक्टिव्ह असेल, कारण तिथे जास्त गर्दी होऊन जाईल, ठीक आहे. द न्यू सेकंडरी वेव्हलेट्स आर मोर इफेक्टिव्ह इन द फॉरवर्ड डिरेक्शन. कसा असेल, पुढे समोरच्या डिरेक्शनमध्ये काय असेल, तो खूप जास्त इफेक्टिव्ह असेल, ट्रॅव्हलिंग करेल, म्हणजे खूप जास्त लाईट दाखवेल पुढच्या याच्यामध्ये, समोरच्या याच्यामध्ये. सो जो रिझल्ट फॉर्म होईल वेव्ह फ्रंटचा, ठीक आहे,
जो रिझल्टंट वेव्ह फ्रंट आहे ॲट एनी पोझिशन, ठीक आहे, कुठल्याही पॉईंटवरती एनी कुठल्याही पोझिशनवरती इज गिवन बाय द टँजंट. कसा दाखवला बघा, इथे टँजंट काढला बघा, इथे टँजंट काढला, इथे टँजंट काढला बघा, मी सगळीकडे मी टँजंट काढलेला आहे इथे प्रत्येकावरती. हा जो टँजंट काढलेला आहे दिस इज नथिंग बट वी कॅन फॉर्मिंग अ रिझल्टंट वेव्ह फ्रंट फॉर्म ॲट एनी पोझिशन इज गिवन बाय द टँजंट टू ऑल द सेकंडरी वेवलेट्स ॲट दॅट इन्स्टंट. ठीक आहे, त्या स्पेसिफिक इन्स्टंटला तो आपण फॉर्म करतो, बनवतो. ठीक आहे. सो देअर इज अन कन्स्ट्रक्शन इज ऑफ अन हायगीन प्रिन्सिपल. याच्या पुढे आपल्याकडे अजून आहेत, दॅट इज कन्स्ट्रक्शन ऑफ अन स्पेरिकल वेव्ह फ्रंट अँड कन्स्ट्रक्शन ऑफ अन प्लेन वेव्ह फ्रंट. वी ट्राय टू अंडरस्टँड देम इन अन अवर नेक्स्ट लेक्चर. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.